इकडं तिकडं आपल्या डोंगराची वैरे बिरे टाकली आणि आपल्या गावच्या कट्ट्यावर असा बसलो असा तंवर परशान दादा टिकाल आणि म्हण बरं पांडवा अरे निवांत बसला ते काय करतो दादा अरे साहेब माझ्याबरोबर लाटक्या नाही चालू बघा निघा बाप रे हो काय नाही माहिती इकडं तिकडं बघायला मला काय कळलं ना कवा चित्राने बघायला बाप रे कमाल वाटली हे सगळं ज्ञान तुम्ही बघितल्यावर निश्चितच हा देव माणूस आहे मी माझं मी ओळखलं आणि त्या देव माणसालाच म्हणजे टाकायची आणि काकीची नाव माझा कारण असं मी कधी आयुष्यात बघितलं देवाच्या समोर येतोय केवढा मोठा बरं वाटलं शांत वाटलं खूप माझं भाग्य आहे मला वाटलं केवढं बघा नाही अरे बाप रे कसा दिसायला बघा नाही कसला शरीर दिसतोय कसली विचार आहे कुठली बाहेर दिसायला गेला बाप रे नाही माझी वाटलं बघा बारकी पोरा हो काय सांगायचे बारकी पोरं सारखं हे पांढऱ्याला हे पांढऱ्याला अरे बाबा काय झालं सांगा अरे आहे का दिवसा काय झालं म्हणतं काय म्हणतं रे तुम्ही एवढी सांगा मला ऐका म्हणतं सांग अरे पांढऱ्याला ना तुझं पाय बघ मी पायाला असा बघायला अरे मुल्या पाय कसं सुटलेस मी म्हणलं अरे काय झालं अरे माझ्या बघितली तसंच शान आहे खरंच माझं बघितलं शांत आता काय अरे म्हणतो उद्या गेलो उद्या मोठं गेलो उद्या काय शान लागला देव पायाला म्हणून उत्तर तसंच बोलते तोवर ते पलीकडच्या आणि ते तिथल्या असो बोलतो हे पांड्याला अरे केवढा वाटला रे झाडावानी वाटला रे मला राग चालला गपच बसून मला राग आला हे म्हणलं झाडला मला रे झाडला म्हणला धावला कुणाला म्हणला मला घरी काय काय सांगू वाईट वाटतो तरी मी बसतोय बाहेरून पाटलाचा घरी हे म्हणलं हे टिक्या हे आत्या हे मोठ्यानो हे गोडक्यानो हे बारक्यानो हे गुज्जानो असं म्हणलं बसून अहो परवा तर त्या आंबराईने मला नेलं आंबं काढायला मला म्हणलं पांढऱ्याला मोठा इसवच चोरून घेऊ आंबं भरपूर झालं मालकानं हो त्यांच्या येऊन लाद लागत हो इथंच काय खरं पण काय आमचा काळ आता जरा तंबाखू खाऊन घेतलेला बघा प्रचंड दबळा तुझ्या माझं कुठं गाव ना नाही कुठं पडलंय काय इथं पडलंय इथं दबळा तुझ्या माझं कुठं गाव ना नाही कुठं पडलंय काय इथं पडलंय इथं मोरे मोठी थांबा गोड खाली ठेवा तो गोड खाली ठेवा मला का खाईत नाही तंबाखू टाकला बरोबर आहे मोदी तुमचं कारण तंबाखू खाऊन पिढी खाऊन लोक पटकन गेली आणि गुंतून गेली त्यामुळे असलं काय मोठ्या गोष्टी तुम्हाला म्हणलं आजपासून सगळा माझा परिवार आहे हा माझा देव माणूस आहे मेलो तरी चालेल तंबाखू वाटतं ते होऊ दे विनाऱ्याला होऊ देणार नाही का पाटलाचा घडी आहे हो घडी त्या देवभूमीत मी आलोय देवाचीच पूजा करायला पाहिजे एवढं मला आता कळालंय अहो
सगळं माझं दैवत द्यायचा 2 नंबर. आता 2 नंबर तू मला हे गाणी काढलंस रे, कारण पहिला जो देव माझा आहे तो कोण? माझा मालक. वागणं असं की देवाकडे गेलं की वाटतं असं की माझं मालक आहे का, मालकाकडे गेलं की असं वाटतं हे माझं दैवत आहे का. मग दैवत म्हणायचं का काय म्हणायचं? मला खरं होतं बघा, भरपूर असं ठाऊ घालतात आणि काय म्हणतात की सगळी बाकी मुलंही मला पांड्याला 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 अशी म्हणतात. पण मला म्हणतो पांडुरंगा, ए पांडुरंगा, अरे देवलास का देवचा असं माझं मला देवाना होता. मग बघा की आता हे जे पोट आले हे काय 3 दिवस आले, भरपूर असा एवढा मोठा खाऊ करतात, त्यामुळे मी आता आनंदी आहे. बघा आता तुमच्यासारखी जेवण चुकली म्हणून बऱ्याच वर्षापूर्वी तो रोग कुठला तो करुणा तो पटाटा माणूस का म्हणजे देव माणसंही काही रामासारखी माणसंही काही म्हणून तो ठरला. म्हणूनच हे देव माणसाचं जग आहे, जोपर्यंत राम आहे तोपर्यंत आम्ही सगळे आहे. ज्या दिवशी रामासारखी माणसं जाणार, तुमच्यासारखी चांगली माणसं देव माणसं आहे तोपर्यंतच आहे. ज्या दिवशी ज्या घटनेला राम असणार नाही त्यावेळेला जग असणार नाही. अडगामी करून मला कारण माझ्या मालकाने मला सांगितलं, बाबा रे हे सगळं इथं घेऊन जायचं आहे, चांगलंच. आणि माझ्या पोरासारखा का मी देव मानून नये अशा माणसाला. बर मंडळी आता खूप वेळ झाला म्हणलं असतील मालकाने, आमचा पांडुरंगा कुठे गेला, आमचा पांडुरंगा कुठे गेला. जायला पाहिजे. प्रशांत दादा, मला काय रस्ता गावायचा नाही बाबा. प्रशांत दादा येतोच का मी जाऊ कोणीकडे, मला काय कळणार नाही बाबा. आला बर 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 ठीक आहे येतो. देव माणसाला पुन्हा एकदा नमस्कार करतो. राम राम. खूप खूप छान सारिका, जोरदार टाळ्या औषध हायस्कूलकडे नव्याने रुजू झालेल्या आमच्या अशोक पाटील सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. वळूयात पुढच्या गीताकडे.